आणि बातमी ही रोहित पवार यांच्या संदर्भातली आहे। रोहित पवार यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा झटका दिला गेलाय। तुम्ही कायदेशीर कामं करता, केस मागे घेता की डिसमिस करू, अशा संदर्भातला थेट सवाल एमसीएच्या सदस्य नोंदणीबाबत सुप्रीम कोर्टाने उपस्थित केलेला आहे। त्या संदर्भातला तीव्र आक्षेप नोंदवलेला आहे। पवार कुटुंबातील सदस्यांसह 400 आजीवन सदस्य नोंदवले गेले। हे बेकायदेशीर काम केल्याचा ठपका रोहित पवार यांच्यावर ठेवला गेलेला आहे। गंभीर प्रकरण रोहित पवार यांच्या या सगळ्या संदर्भात समोर आलेलं आहे। आजीवन सदस्य नोंदवले गेले, थोडके नाही तर 400 जणांची नोंदणी झालेली आहे आणि हे बेकायदेशीर काम केल्याचा ठपका रोहित पवार यांच्यावर ठेवलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाकडून हा मोठा झटका मिळतोय। आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत। ज्योत्स्ना, रोहित पवार यांच्या संदर्भात आता कोर्टाने ही जी काही टिप्पणी केलेली आहे, काय नेमके त्याचे परिणाम होऊ शकतात? रोहित पवार यांना या सगळ्या संदर्भात कोर्टाकडून कुठली शिक्षा सुनावली जाऊ शकते का? सध्या हे प्रकरण जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये होतं। मात्र मुंबई उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणाची ज्यावेळेस सुनावणी झाली होती त्यावेळेस त्या प्रकरणाच्या बाबतीत म्हणजे या संपूर्ण प्रकरणाच्या बाबतीत जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम बेल म्हणजे अंतरिम स्थगिती दिली होती आणि त्याचमुळे रोहित पवार जे आहेत ते तातडीने त्यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता आणि सुप्रीम कोर्टाने जे आहे हे प्रकरण जेव्हा सुनावणी आज पार पडली त्या संदर्भात रोहित पवारांनाच या संदर्भात झापलेलं आहे अक्षरशः। कारण रोहित पवार यांनी 154 हे मुंबई क्रिकेट असोसिएशनची सदस्यांची संख्या जी होती ती स्वतःचे काही म्हणजे अगदी त्यांचे सासरेपासून सुप्रिया सुळे, त्यांची पत्नी कुंती पवार, सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळे या सर्वांची नावं आणि त्यांच्या कंपनीमध्ये त्यांच्या रोहित पवार यांच्या असलेल्या वेगळ्या कंपनीमध्ये त्यांचे जे काही जे जवळचे लोक आहेत त्यांच्यासह रोहित पवारांनी जवळपास 400 जणांची मुंबई क्रिकेट असोसिएशनची आजीवन मेंबरशिप जी आहे ती नोंद केली आणि ह्या मेंबरशिप नोंद करताना कुठल्याही म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जे काही नियम कायदे कानून असतात त्या कायद्याचं पालन न करता 400 जणांची, ज्याच्यामध्ये पवार कुटुंबियांचे अनेक जण सहभागी आहेत, त्यांचे सासरे सहभागी आहेत, अशा जणांची त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनची लाईफ टाईम मेंबरशिप त्यांना मिळवून दिली आणि 154 ही जी सदस्य संख्या होती ती डायरेक्ट 571 वरती गेली। या सर्व संदर्भात जे आहेत ते भाजपचे पदाधिकारी असलेले आणि त्याचबरोबर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य असलेले केदार जाधव यांनी आक्षेप नोंदवला आणि त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये या संदर्भात याचिका दाखल केली होती। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये 6 जानेवारीला ज्यावेळेस सुनावणी करण्यात आली तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणामध्ये अंतरिम स्थगिती दिली आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचं जे काही एक अंतर्गत त्यांचं निवडणूक होणार होती त्या प्रक्रियेला थोडासा वेळ दिला कारण पुढची सुनावणी ही 6 फेब्रुवारीला होणार होती। मात्र त्याच पूर्वी जे आहे रोहित पवारांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि ज्या आजच्या या सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाने झापलं आणि त्यांना असं सुद्धा म्हटलं की तुम्ही इतकी सारी बेकायदेशीर कामं करता, म्हणजे तुम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तुम्ही सदस्य आहात, तुम्हाला त्यातले नियम माहिती आहेत असं असून सुद्धा तुम्ही 400 जणांना त्यातले काही तुमच्या कुटुंबातले काही सदस्य असतात त्यांना तुम्ही कुठलेही कायद्याचं पालन न करता सांगताय की या सगळ्या संदर्भात प्रश्न तर विचारला गेलेला आहे किंवा अक्षरशः रोहित पवार यांना सगळ्या संदर्भात कोर्टाने झापले असं आपण म्हणतोय, पण मग रोहित पवारांनी या सगळ्या संदर्भात काही अधिकृत उत्तर दिलंय, काही प्रतिक्रिया दिली आहे? सध्या रोहित पवार जे आहेत त्यांनी या प्रकरणात कोणतीही माध्यमांना समाज माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। मात्र सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयामध्ये जेव्हा रोहित पवार यांच्या वकिलांना हे खडेबोल सुनावण्यात आले त्यानंतर रोहित पवार जे आहेत त्यांनी ही केस मागे घेतलेली आहे आणि आता या संपूर्ण केसची सुनावणी जी आधीपासून मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू होती त्याची सुनावणी आता 6 फेब्रुवारीला होणार आहे आणि त्या 6 फेब्रुवारीच्या सुनावणीमध्ये नेमकं या संपूर्ण प्रकरणामध्ये रोहित पवार आणि त्यांनी जे आजीवन लाईफ टाईम मेंबरशिप जी दिली आहे 400 जणांना त्याबाबत आता मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष असेल। मात्र रोहित पवार सुद्धा या सगळ्या संदर्भात काय बोलतात याकडे सुद्धा निश्चित आपण लक्ष ठेवून राहू। पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊच।